सागरी सुख जाल हो जाल हो साजनी तो विठ्ठल बरोबर तो विठ्ठल बरोबर सुख झाले वो साजने सुख झाले वो साजनी तो विठ्ठल बरोबर तो विठ्ठल बरोबर बरवा तो हमारे बरवा तो बरवा तो काजू गोदी बहुत काजू गो बहुत सुखो मरुनारी थाली आवरी मरुनारी थाली आवरी तो हाविता बबरवा तो विठ्ठला सर्व सुखप्रिया गरबा परस्मादेवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखप्रिया गरबा परस्मादेवीवर तोहा विठ्ठल बरवा सुखप्रिया गरबा परस्मादेवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सुखाचे बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरव तोहा माधव बरव तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरव तोहा माधव बरव तोहा माधव बरव बरव बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरव तोहा माधव तोहा विठ्ठल बरवा परस्मदेवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार पार कुमारी पार कुमारी पार कुमारी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे
जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी झाले वाचनी सुख झाले वाचनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुख साजनी सुख झालेला साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर पापर गोमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी भरतो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर पापर गोमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी भरतो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जन तुम्ही संत जन सज्जन तुम्ही संत जन पाळू सज्जन तुम्ही संत जन पाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे मज कृपादान तुमचे मज एवढे कृपादान तुमचे मज आठवून जन तुम्ही संत जन तुम्ही संत जन पाळू सज्जन तुम्ही संत जन पाळू सज्जन तुम्ही संत जन एवढी कृपादान तुमची मज कृपादान तुमची मज एवढी कृपादान तुमची मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा माझी सांगा कुलती माझी सांगा कुलती तुझा माझी सांगा कुलती न्याय अपराधी पतिता अपराधी पतिता अपराधी पतिता अपराधी
माझी पतिता गळा परिपाया विगळा नका करू परिपाया बिगळा नका करू परिपाया बिगळा नका करू आठवण तुम्ही गावी पांडुरंगा आठवण तुम्ही गावी पांडुरंगा तुम्ही गावी पांडुरंगा माझी सांगा काकुलती माझी सांगा काकुलती माझी सांगा काकुलती तुका म्हणे तुम्ही निरवल्यावरी तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी तुका म्हणे तुम्ही निरविल्या मग मज हरी उपेक्षिना मग हरी उपेक्षिना मग मज हरी उपेक्षिना आठवण तुम्ही गावी पांडुरंगा आठवण तुम्ही गावी पांडुरंगा तुम्ही गावी पांडुरंगा आठवण तुम्ही गावी पांडुरंगा माझी सांगा काकुलती माझी सांगा काकुलती किंवा माझी सांगा काकुलती धोपार कुमारी धोपार कुमारी धोपार कुमाई धोपार कुमारी धोपार कुमाई धोपार धोपार कुमाई धोपार कुमाई धोपार कुमारी धोपार कुमाई माऊली महाराज खडकवाडीकर त्यांना साथ करते समसापूरकर दीपक महाराज पुढे या विठ्ठला विठ्ठला विठाला 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 हरी विठाला 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 हरी विठाला 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 हरी हाय 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 विठाला 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 हरी विठाला 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 कृपाळू सज्जन तुम्ही संत जन कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे मज कृपाळू सज्जन तुम्ही संत जन हेची कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुलती अनाथ अपराधी पती तागळा परी पाया वेगळा नका करू आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुलती तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी
तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा काकुलती श्रीराम हॅलो लावू द्यायचं का विठाला 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 सर्वदा सर्वकार्येषु नास्ति ते देशाव मंगलम येषां हृदिस्थो देवेषु मंगलायतनं हरिः विमातिर्निवासाय पंढरपुरवासिनी पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः नमो सद्गुरु ज्ञानदेवा प्रदीपा नमो सद्गुरु विश्वचैतन्य रूपा नमो सद्गुरु परब्रह्म परेशा नमो सद्गुरु अलंकापुरधीशा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय श्री संताची माता चरणावरी संताची माता चरणावरी संताची माता चरणावरी संताची माता चरणावरी हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती मावलो सांभाळा उत्तर विश्रांती मावलो सांभाळा सांभाळा उत्तरी पावलो सांभाळा वाढले अंतरी प्रेम सुख अंतरी प्रेम सुख अंतरी प्रेम सुख या पहिलाच भाऊ ऐकून कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुलती कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला हा अभंग श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा अभंग आहे. शिवा श्री संत गुरुरे मारुती महाराजांच्या कृपाछत्राखाली असून इथे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानराज माऊली यांच्या दरबारामध्ये कोणत्या जन्माचं पुण्य उदयाला आलं कोणास ठाऊक नानाच्या मुखातून जणू काही माऊलीनं मला आमंत्रित केलं म्हणून माऊलीच्या दरबारात ही कीर्तनाची सेवा विठ्ठला विठ्ठला अनेक अनेक अंगाने या उत्सवाचं वर्णन आहे. पहिलं कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानराज माऊलींचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव, जगद्गुरु तुकोबारा यांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वर्ष आणि श्री हरिभक्तीपरायण पंढरपूरवासी ज्यांची मी 1972ला माळ घातलेली गुरुवर्य मारुती महाराज दस्तापूरकर बाबा आमचे मोठे महाराज, आमच्या मोठ्या महाराजांच्या समाधीस्थ होऊन महाराजांना हे 25वा वर्ष आहे, म्हणजे रौप्य महोत्सव वर्ष आहे. विठ्ठला विठ्ठला आणि या कार्यक्रमाला खास करून ज्यांनी जीव लावून असा कार्यक्रम घडवून आणला त्यामध्ये प्रामुख्यानं आमचे परम
प्रेमी, परमार्थ प्रेमी वारकऱ्यांचे, आमच्या परभणी जिल्ह्याचे, मराठवाडा विभागाचे, आमच्या सगळ्यांचे आधार श्री हरिभक्तीपरायण बालासाहेब नाना मोहिते नाना महाराज आणि त्यांना सहकार्य श्री हरिभक्तीपरायण त्र्यंबक महाराज, अजून त्यांचे सगळे सहकारी मंडळी, दत्तात्रय महाराज, सगळे. मग तुम्ही सगळ्याचे नाव सांगा शेवटला, ज्याचा आपल्याला वेळ अपुरा आहे. आणि सगळ्याचे नाव घेता घेता एखाद्याचं नाव जर राहिलं तर मग ते पुन्हा मला अवघड होऊन जाईल. खूप सगळे लोक आपण सगळं, तुम्ही आम्ही खेळी मिळी. विठाला विठाला ज्ञानाराजी माऊलींच्या दरबारामध्ये ही सेवा आहे. आता श्रोते, टाळकरी, मृदंगवादक, गायक, आता इथं काही वेगळं सांगायची गरजच नाही. हे कोणाचा दरबार आहे? हे माईचा दरबार आहे, आईचा दरबार आहे. आणि आईच्या दरबारात सगळे लेकरं आनंदानं आईच्या मांडीवर खेळायला लागले, म्हणून कोणाला असं काही वाटायचं कारण नाही. आमचे गुरुवारी माधव महाराज, मगर महाराज, म्हणजे समोर आमचे काका बसलेले आहेत, श्री हरिभक्तपरायण काका, सोपान काका महाराज, राऊत काका, काकांच्या सान्निध्यात माधवबाबांचं थोडंसं श्रवण झालं. महाराज म्हणायचे, परमार्थात विद्वत्तेचं प्रदर्शन नसते, सेवा करा. विठाला 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 तुका म्हणे करा सेवा, आले जीवावरी तरी. सेवा करायचं जीवावर येते, कोणाच्या येते. मेवा मात्र सगळ्यांना हवा आहे, पण सेवा करणाराला मेवा मिळतच असतो. म्हणून सेवा प्रामाणिकपणे करा, मेवा देणारा तयार आहे. विठाला 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 माऊलीच्या दरबारात सेवा आहे. अगदी ठरल्या वेळेप्रमाणे सुरुवात झाली. वेळेच्या आत आपल्याला पूर्णविराम करायचा कीर्तनाला. एकापेक्षा एक विद्वान लोक श्रवणाला आहेत. सगळ्यांना शतशः प्रणाम करतो. आणि गुरुवारी मारुती महाराजांचा मी माळकरी असल्यामुळं आमची चलती फिरती संस्था महाराजाची, बरं का, ज्यांच्या रौप्य महोत्सवाबद्दल आपण आता सांगणार आहेत. महाराज काय वर्णन करावं. महाराजांनी आम्हाला सहज उभं करायचं. हे आता तू उभा राय, हे आता तू उभा राय, असं म्हणून आम्ही कीर्तनकार तयार झालो. एका गावातली वस्तुस्थिती, मी 6 तास कीर्तन केलं त्र्यंबक महाराज, 6 तास. त्याला वांगी गाव आहे आमच्याजवळ, वांगी. 2 वाजले असतील तेव्हापासून जे कीर्तन सुरुवात झालं. बाबा आपले पडून राहिले. बाबा कीर्तन नाही का दुसरं कोणी? नाही. मग सांग की तुला काय पटकी आली का काय? सांग की म्हणण्यात थंडी काय मरणाची वाजायली. मी 6 तास कीर्तन केलं आणि तिथून पहाट 2 वाजल्यापासून ते रात्री. विठ्ठला विठ्ठला सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविती. बाबांच्या बाबतीत मी काय वर्णन करू, माऊलीचं काय वर्णन करू, बाबांचं काय वर्णन करू. आता एकच आता मी म्हणतो आता प्रमाणातून. विठाला 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 विठाला. त्यांचा महिमा काय वर्णुनी पामर. त्यांचा महिमा काय वर्णुनी पामर. नकळे साचार ब्रह्मादिका. ब्रह्मादिका. त्यांचा महिमा काय वर्णुनी पामर. त्यांचा महिमा काय वर्णुनी पामर. नकळे साचार ब्रह्मादिका. नकळे साचार ब्रह्मादिका. त्यांचा महिमा काय वर्णुनी पामर. महिमा काय वर्णुनी
त्यांचा महिमा काय वर्णू मी पामार. ब्रह्मादिका पार न वर्णवे. ब्रह्मादिकाने वर्णन केलं त्यांचा महिमा वर्णन होणार नाही. संत महिमा महाराज आमचे बाबा मोठे महाराज संत होते. कशामुळं तुम्हाला काय अनुभव आला? माझ्या अनुभवातला फक्त एक दृष्टांत सांगतो. जसं अलीकडे लोक म्हणतील की नाही, राहणीमान साधं उच्च विचार. आमच्या बाबाचं राहणीमान साधं उच्च विचार. एक कार्यक्रम परभणीत, जवळजवळ त्या कार्यक्रमाला 30-35 वर्षे झाले असतील. परभणी म्हणजे आमचं आता काय सांगायला नको, रंगनाथ गुरुजींची परभणी. एकापेक्षा एक लोक विद्वान, आणि त्या विद्वानामध्ये बाबांचं प्रवचन होतं. ना ते बीरगुनाथ हाल आपला शनिवार बाजारातला होता ना, पहिला आताचा नाही, तिकडं. मग आम्ही आपले बाबाच्या मागं पळायचे. तिथं गेल्यावर मग ते सगळे लोक टपून होते की आता हे विद्वान लोकांची प्रवचन झाल्या अगोदर आता हे काय सांगतात. हे सर्वसाधारण वारकरी असे लोकांची भावना. तिथं गेल्यावर मग ते सुरुवात झालं. काय बोलले महाराज. कोणता श्लोक होता सांगू का? त्र्यंबक महाराज. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. कधी 1.5 तास झाला कळालं नाही. 1 तासाचं प्रवचन 2 तासावर गेलं, कोणाला कळालं नाही. त्याचं काय कारण आहे? त्याचं कारण आमचे हरिभक्तीपरायण काका श्री महाराज, सोपान काका महाराज असं गोड प्रमाण सांगतात. काकांच्या चालीत प्रमाण म्हणून दाखवतो. विठ्ठला विठ्ठला मुखा वाटे अमृत वचने. मुखा वाटे अमृत वचने. मुखा वाटे अमृत वचने. मुखा वाटे अमृत वचने. उत्तीर्ण पायने मोहे जन्म. उत्तीर्ण पायने मोहे जन्म. उत्तीर्ण पायने मोहे जन्म. उत्तीर्ण पायने मोहे जन्म. आदि आता ह्या टाळ्या काकाच्या आनंद वाजवल्या का कैलास महाराजाच्या? मला काय माहिती. असं का? विठाला विठाला विठाला. आले मुखावाटे अमृत वचने. उत्तीर्णता येणे नोहे जन्म.
निगम कल्प तरोर गलितम फलम शुकमुखामृत द्रव संयुतम असं जे भागवतात वर्णन आहे का, शुकाचार्यांच्या मुखातून अमृत स्तरवू लागलं तसंच आमच्या बाबाच्या मुखातून अमृत स्तरवू लागलं. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येते वेद. महाराज अगदी दिसायला राहणीमान साधं, विद्वत्ता. अरे काय माय बाप, तुम्हाला एक माझ्या जीवनातला अनुभव सांगतो. मी साधारण टाळकरी, साधारण बंद्या. मी 1981ला पहिलं कीर्तन केलं कैलास महाराज. 1981 ते आता एवढा प्रवास. महाराजासोबत 19 वर्षाचा काळ गेला. एका गावात आम्ही प्रमाण म्हणू लागलो. होता महाराजांचा अनुभव सांगायला ना मी आपला प्रमाण नारायण महाराजांना आम्ही खडाळकर. गोपी चंदनने बचन सुन कर महल मुलुक सब छोडा दिवाने क्यों गफुल तुम्ही पडा. बाबा काहीच नाही म्हणले. आम्हाला वाटलं ते झोपी गेलेत. आपण चालला म्हणजे कोणाने म्हणलं तू म्हणलं का. मी म्हटलं हो बाबा. मीच म्हणलं तू नारायणासंग राहतो का. मी म्हणलं हो नारायणासोबत राहतो. बापू गोपीचंदन नाही गोपीचंद पाहिलं का. गोपीचंदन जे पुढचा आगावचा न लागला का आम्हाला खटकाच बसला तिथं. विठ्ठल विठ्ठल या लागी आता स्तुती सांडोनी निवांता आणि चरणी ठेवी माथा हेच भले बस. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. अभंगाचा सरळ अर्थ सांगतो आणि ठरलेल्या वेळात जेवढं शक्य होईल तेवढं चिंतन करू. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. तुकोबाराय महाराज म्हणतात तुम्ही संतजन कृपाळू आहात. माऊली ज्ञानराजा मायबापा मी काय वर्णन करू. तुकोबाराय म्हणतात काय वर्णन करू. खरंच आहे आपण काय वर्णन करू. आपण आता एकच म्हणू. मी तर आता एकच म्हणतो ना काय म्हणू आता न पुरे जीवानी. काय म्हणू आता न पुरे जीवानी. काय म्हणू आता न पुरे जीवानी. आता न पुरे वाणी. काय म्हणू आता न पुरे वाणी. काय म्हणू आता न पुरे वाणी. काय म्हणू आता न पुरे जीवानी. काय म्हणू आता न पुरे जीवानी. काय म्हणू आता न पुरे जीवानी. आता न पुरे वाणी. काय म्हणू आता न पुरे वाणी. काय म्हणू आता न पुरे वाणी. मस्तक चरणी देवितसे देवितसे देवितसे. मस्तक चरणी देवितसे देवितसे देवितसे. काय म्हणू आता न पुरे वाणी. काय म्हणू आता न पुरे जीवानी. काय म्हणू आता न पुरे जीवानी. मस्तक चरणी ठेवितसे देवितसे देवितसे. मस्तक चरणी ठेवितसे देवितसे देवितसे. आता न पुरे हे वाणी. काय म्हणू आता न पुरे वाणी. काय म्हणू आता न पुरे वाणी. मस्तक
सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे मज. हे पा 2 पाठ आहेत बरं का. ना माझ्याकडे एक 1.5 रुपयाचा गाथा आहे. 1930 वर्षी छापलेला गाथा माझ्याकडे एक वारकऱ्याचा गाथा. फक्त त्याच गाथ्यात एवढे कृपादान. तुम्ही नवीन आता हे गाथे हे आहेत ना, ह्याची कृपादान. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन हेची कृपादान तुमचे मज. हे असा पाठ आहे. पाठभेद आहे, दोन्ही बरोबरच आहे, पण आपण नंतर चिंतनात थोडंसं पाहू, वेळ मिळेल तसा. हेची कृपादान तुमचे मज. काय कृपा पाहिजे तुकोबाराय महाराज, तुम्हाला काय कृपा पाहिजे सांगा, लवकर लवकर सांगा. काही नाही मला तुमच्याकडून दुसरी काय अपेक्षा नाही. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुलती. माझी तुम्ही देवाला आठवण करून द्या. एक आहे म्हणा तुकाराम महाराज, एक आहे तो अन्यायी आहे, अनाथ आहे, अपराधी आहे. अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू. त्याला पायापासून वेगळं करू नका देवा असं तुम्ही सांगा. आणि तुम्ही सांगितल्यावर मला खात्री आहे तो पंढरीशी परमात्मा पांडुरंग मायबाप मला डावलणार नाही. जगन्नियंता मायबाप जगदीश परमात्मा तो कृपाघन आहे, बोव आहे कृपावंत, तो टाळणार नाही. पण तुम्ही सांगा, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मग तुम्ही सांगितल्यावर मग. आणि अगोदर नाही का खात्री नाही आहे तो कृपावंत, पण खात्री नाही ना. त्याच्याजवळ गेलेल्या बऱ्याच लोकांना त्यांनी काही लोकांना कृपा केली आणि काही लोकांवर त्याची अवकृपा झाली. त्याच्याजवळ गेले लोक अवकृपा झाली त्या लोकांवर. म्हणून तुम्ही जर मध्यस्थी केली तर खात्रीनं माझं हित होणार आहे, माझं कल्याण होणार आहे. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुलती. विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठल. अभंगाचा सरळ भावार्थ आपल्या ठमरून ठेवला. माऊलीच्या कृपेनं, गुरु महाराजांच्या, तुम्हा संत सज्जनाच्या मायबापांच्या कृपेनं तुम्ही संत माझी आकडा कराला दिठीचा बहुडा. मग तुम्हा मानेरे एवढा होईन मी. या न्यायाप्रमाणे थोडंसं चिंतन करू. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. भागवताच्या एकादश स्कंदामध्ये संताची 29 लक्षणं सांगितली. कृपालु कृतदोहि स्थिती सुसर्व देहिनाम सत्वसारो नवद्य आत्मा समम सर्वोपकारका. 29 लक्षणं सांगितल्यात. त्याच्यातलं पहिलं लक्षण कृपालुता. संतांचं विशेष लक्षण आहे. संतांची 29 लक्षणं आहेत. पैकी जे पहिलं लक्षण आहे, संत कृपाळू असतात. कृपाळू अजून ते सज्जनय असतात बरं का. नुसते कृपाळू असून काही कामाचे नाही, सज्जनय असले पाहिजे. आणि जे कृपाळू असतात, सज्जन असतात, असे जे संतजन असतात का त्यांचंच देव डावलीत नाही, बाकीच्यांचं मला माहीत नाही. विठ्ठला विठ्ठल मगर महाराजांचं तुमच्यासमोर मी नाव घेऊन गेलो. महाराजांचं श्रवण केलं. काकाच्या सान्निध्यात राहून महाराज एक दृष्टांत सांगायचे. भीष्माचार्य नैष्ठिक्य ब्रह्मचार्य त्यांचं. भीष्माचार्य सज्जनही आहेत आणि कृपाळू पण आहेत बरं का. कृपाळू सज्जन. भीष्माचार्य सज्जन आहेत, भीष्माचार्य कृपाळू आहेत. एकदा हे भीष्माचार्य प्रातस्नानाला गेलेले आहेत. कारण ते स्वतःला हिंदू म्हणून घेत होते. जे स्वतःला हिंदू म्हणून घेतात का त्याने नुसतं असं नाही म्हणायचं गर्व शेको हम हिंदू है, असं नुसतं नाही म्हणायचं, काहीतरी आचरण करायचं बरं का. हिंदू म्हटलं की त्यांनी महाराज सांगायचे त्यांनी सूर्योदय होण्याच्या पूर्वी स्नान केलं पाहिजे. त्याला प्रातस्नान म्हणतात. चंद्रभागे वाळवंटी प्रातस्नानाची जनदाटी. जे सकाळी सूर्योदयापूर्वी करतात का ते स्नान असते. आणि सूर्योदय झाला, चांगला वरती आला, मग ते आता स्नान करायला लागला, त्याला स्नानच नाही म्हणायचं, त्याला आंघोळ म्हणायची. शाबास बाबा. काय म्हणायचं बाबा? आंघोळ म्हणायची. वा. आणि मग नाश्ता करून जेवण करून दुपारी करतात त्याला काय म्हणायचं बाबा?
आता नाश्ता बी केला सकाळी 11-12 वाजता मस्त निवांत. मग त्याला काय म्हणायचं आता? त्याला आंघोळ नाही म्हणायचं, त्याला म्हणायचं हाल्या धुतला नाही तर मसळ धुतली. विठ्ठला विठ्ठला. भीष्माचार्य प्रातस्नान करतात, विधी करतात. आज त्यांना शंका वाटली थोडा उशीर झाला काय किंवा, म्हणून ते स्नानाला गंगेवरती गेले. पण जे ठराविक उतार होता का पुरुषा करताना तिथं नाही गेले, महिलाच्या उतारावरच गेले. जाणून बुजून नाही बरं का, जाणून बुजून नाही, सहज चुकीनं घाई गेले. आणि जाऊन यावं म्हटलं, स्नानाला गेले. स्नान करून बाहेर निघतात, तितक्यात निघण्याच्या घाईतच आहेत बाहेर, तितक्यात तिकडून महिलाचा ग्रुप आला. त्या ग्रुपमध्ये द्रौपदी पण आहे, द्रौपदी पण आहे. आला तिकडून ग्रुप. द्रौपदीनं थांबा ग थांबा थांबा, बाबा आपल्या उतारावर कधीच येत नाहीत, आज कसं काय, थांबा थोडं. बाबा निघतील बाहेर. आणि बाबा खरंच निघणार होते बाहेर, पण योगायोग काय झाला, बाबाच्या अंगावरली लंगोटीच गेली पाण्यात निघून, अंगावर कापडच नाही. बाबाला पण इच्छा आहे, त्या मुली येतात, मला इथं राहणं बरं नाही, कारण हा उतार महिलासाठी राखीव आहे. राखीव पहिलंच आहे का आरक्षणाची, बाबा आता नाही, आरक्षण पहिलंच आहे. आता त्याचा आगाऊ मी त्याच्यावर बोलतच नाही, जाऊ द्या. लोक कशाला ते हलकट लोकांच्या नादी लागू, आपलं जे आहे ते समोर. विठ्ठला विठ्ठला तुम्ही म्हणता मग हलकट कोणला म्हणला, त्याच्यावर चर्चा करताना बाबा ते चर्चेचा विषय नाही, मी सहज बोलून गेलो. आणि चर्चा जर करायची मी चर्चा पण करतो, पण आता इथं कीर्तनात नाही, कीर्तनात नाही करीत. चला तर ते आरक्षित होता, ते उतार महिलासाठी उतार होता. नदीच्या काठावर असे उतार असतात. मी आता नदीच्या काठावर राहतो मी तर आता माझ्या गावातलं कोणी सांगायला नाही. आमच्या गावात असं जर विचारलं तुम्हाला पोरांनो हे उतार कोणाचे, ते नाव सांगता सरळ, हे याचा उतार आहे. चला ठीक आहे, ते महिलाचा राखीव उतार होता. अंगावर कापड नाही, कसं बाहेर येणार, पाण्यातच राहिले. द्रौपदी हुशार आहे, कारण द्रौपदी तुमच्या आमच्यासारखी प्राकृत जन्माला आलीच नाही, ती अयोनिजा संभव आहे. तिला एक कृष्णा पण नाव आहे बरं का द्रौपदीला. द्रौपदीने विचार केला, बाबा आपल्याला पाहूनही बाहेर येत नाहीत, त्या अर्थी बाबाच्या अंगावर कपडा नाही. तिनं अंदाज बांधला आणि बरोबर ते पूर्व पश्चिम वाहणारं पाणी पश्चिमेकडून जी इकडच्या बाजूने गेली. त्या महिलाचा ग्रुप सगळाच त्यांना घेऊन गेली, चला ग तिकडं चला थोडं. आणि मग थोडंसं कापड फाडायचं साडीचं आणि पाण्यात सोडायचं. ते कापड वाहत वाहत येते. भीष्माचार्याच्या जवळ पाणी इतकं आहे, ते खळखळ पाण्यानं ते कापड हातालाच लागत नाही, हातालाच लागत नाही. कशी बशी एक पट्टी शेवट हाताला लागली आणि ती पट्टी अशी लावताना भीष्माचार्य म्हणजे, देवा या पोरीनं माझी लाज राखली रे, या पोरीनं माझी लाज राखली देवा. हिच्या जीवनात प्रसंग आला तर हिची लाज राख. विठ्ठला विठ्ठला आलाच तो जीवनात प्रसंग द्रौपदीच्या. ज्या दिवशी त्या दुष्ट दुःशासनाने तिच्या केसाला धरून फरफटत सभेमध्ये आणलेला आहे, त्यावेळेला निराधार बनलेली ती द्रौपदी काय करणार. किंकाळली द्रौपदी, आजूबाजूला पाहून किंकाळत होती, बाबा हे काय चाललंय बाबा. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, वयोवृद्ध मंडळी आहे, विद्वान मंडळी आहे, प्रतिष्ठित मंडळी आहे, कोणीच काही आधार देऊ शकत नाही. निराधार बनलेली द्रौपदी काय म्हणते महाभारतामध्ये वर्णन आहे, नंतर प्रमाणे म्हणूत आपण. हे कृष्ण द्वारकावास्यो वासी यादव नंदना कौरवे परिभूता माम किम न जानासी केशव. द्वार
सांभाळ्या बोले दीनानाथ ब्रीद हे सांभाळ्या दीनानाथ ब्रीद सांभाळ्या बोले कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सखया लाविला दीनानाथ ब्रीद सांभाळे आपुले नको पाहू केले पाप पुण्य. द्रौपदीने आवाज दिला महाराज. मग तुम्हाला द्रौपदीने आवाज दिला म्हणून आला की काय? म्हणून तर आलाच, पण भीष्माचार्यांचा शब्द आहे म्हणून आला. भीष्माचार्यांचा शब्द आहे, देवा अरे पांडुरंगा मायबापा हे जगन्नियंत्या या पोरीच्या जीवनात कधी प्रसंग आला तिनं माझी लाज राखली, हिची लाज राख. तो शब्द भीष्माचार्यांचा भगवंताच्या कानात घुसला आणि लगेच भगवान त्या ठिकाणी साड्याचे बंडलच घेऊन आले. बरोबर आहे का? वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाली माऊली वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली झाली माऊली हरी कवळे पंचारी सभे माझी गांधिली वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली हरणे वस्त्र कैसी झाली माऊली मोठे महाराज एक ओळी सांगायची. मोठे बाबा इथं शाबास नानाला आठवली, बाबाची आठवण आली लगेच. बाबा ओळी सांगायचे, भगवान कपडे घेऊन नाही आला का? एक हातात साडी दिली तर दुसरी देईपर्यंत माझी द्रौपदी उघडी दिसन. हाती देता वस्त्र घडी माझी द्रौपदी दिसेल उघडी या लागी नेसती घडी मी स्वयापन झालो. याच्या करताना स्वतः वस्त्रावतार भगवान बनले. भीष्माचार्यांचा शब्द, संतांचा शब्द न शब्द देवाला प्रमाण आहे. नेसती लुगडी सोय झाला विठाला विठाल 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 कृता त्रेता द्वापार आणि कली असे युग 4 आहेत. माधव महाराजांचा टपा बरं का हे पण महाराजांचा टपा. कृता त्रेता द्वापार आणि कली हे 4 युग. युग परत्वे साधनं बदलू शकतात, भाषा बदलू शकते, वेशभूषा बदलू शकते. युग बदलू शकते. गाव बदलत तर बदलतंय, जिल्हा बदलत बदलतंय. बरोबर आहे की नाही? बघा ना, बदलते ना, भाषा बदलते, वेशभूषा बदलते, खानपान बदलते. आता आपण असं जेवतो का? असं आंध्राकडं नाही हो. मी तिकडे गेलो होतो, असं जेवते की त्याला पाहिलं की आपल्याला किसळच येते, असं खाते. म्हणजे बदलू शकते महाराज. तसं कृता त्रेता द्वापार आणि कली. कृतायुग ऋषीप्रधानतेचं युग आहे, त्रेतायुग मुनिप्रधानतेचं युग आहे, द्वापारयुग आचार्य प्रधानतेचं युग आहे आणि कलियुग हे संत प्रधानतेचं युग आहे. बघा महाराजांचा टप्पा असा होता, अरे ऋषीमुनीचं तर सोडा, कृता त्रेताचं सोडा, द्वापारामध्ये आचार्य प्रधानतेचं युग आहे महाराज. आचार्यांना आपली सेवा मान्य व्हावं, त्याला पटाव, आपली जात पटाव. जातसुद्धा पटली पाहिजे त्याला. जातीचं पहिल्यापासूनच आहे ना, नाही लई बांधणी करून ठेवल्या लोकांना पहिल्यापासून. त्याला जात पटली पाहिजे, त्याला त्याचं राहणीमान पटलं पाहिजे, त्याची ऐपत दिसली पाहिजे. आचार्याला हे सगळं जर दिसलं तर आचार्य लोक शिकवायचे, सांगायचे. सर्वसामान्य करताना नव्हतेच ते आचार्य लोक. तुम्हाला एक महाराजांच्या मुखातला एक दृष्टांत सांगतो. विठाला विठाला अनेक दृष्टांत सांगायचे, पैकी एक दृष्टांत. द्रोणाचार्य हे द्वापार युगातले आचार्य बरं का. आचार्य द्रोणाचार्य कौरव पांडवांना शिकवतात, कारण ते राजपुत्र आहेत, क्षत्रिय आहेत, कुलवान आहेत, पैसेवाले आहेत, शिकवायचे. एक विद्यार्थी आला, असा बाहेरून बघू लागला आणि म्हणला, गुरुजी मी येऊ का?
वर्गात मला घेता का? तिथूनच विचारलं, तू कोण? ते म्हटला, मी कोळ्याचा मुलगा आहे, माझं नाव एकलव्य, मला वर्गात घेता का? हे चल, कोळ्या बिळ्याच्याला घेत नाही, चल. दिलं त्या बिचाऱ्या लेकराला काढून. विठाला विठ्ठल गेलं ते लेकरू. त्याची श्रद्धा, त्याचा विश्वास. महाराज त्यांनी वनात जंगलात जाऊन द्रोणाचार्यासारख्या आकाराचा मातीचा पुतळा तयार केला. कोळीये मातीचा द्रोण केला, श्रीगुरुतेनी नावे माती. डोंगरी जया सती, त्या डोंगरात जंगलात त्यांनी मातीचा पुतळा तयार केला. आणि काय त्याची बिचाऱ्याची श्रद्धा, त्याच्याकडे बघून ते लेकरू तयार झालं. अगदी अलीकडच्या शब्दात शुद्ध मराठीत एक्सपर्ट झालं. एक्सपर्ट झालं, तयार झालं, तरबेज झालं. आणि योगायोग कसं झालं पुढे? पांडव कौरवांना घेऊन, विद्यार्थ्यांना घेऊन वनविहार करायला गेले द्रोणाचार्य. नेमकं त्याच्याच वनात, त्याच्याच परिसरात गेले. एक कुत्रा भुंकत सुटला, गर्दी दिसली. कुत्रा बिचारा, त्याला काय, त्याचा तो स्वभाव, तो भुंकत गेला. त्या एकलव्याने पाहिलं कुत्रा कोणाला भुकायला लागलाय. अरे तिथं माझे गुरुजी आहेत, माझे आचार्य आहेत. त्याने असा बाण मारला, काय त्याची कला होती. कुत्र्याच्या दाताला धक्का नाही, कुत्र्याच्या ओठाला धक्का नाही, फक्त कुत्र्याचा आवाजच बंद झाला, फक्त आवाज बंद. काय कला. द्रोणाचार्य चकित झाले. अरे बाप, कोण विद्यार्थी असेल, कोण असेल धनुर्धारी हा. पाहिलं तर तुकडे एक मुलगा, तो तिकडे येऊच लागा इकडं. ए, या कुत्र्याला कोणी बाण मारला? म्हणे महाराज मीच, तुम्हाला भुंकत सुटला होता तो, म्हणून मी त्याचा आवाज बंद केला, फक्त आवाज बंद केला. काय कला. एवढा धनुर्धारी तू कोणाकडे शिकला रे? कोणाकडे शिकला? महाराज तुमच्याचकडं, माझ्याकडं शक्यच नाही, शक्यच नाही. महाराज तुमच्याकडे शिकलो, तुम्ही माझे गुरु आहात, तुम्ही माझे आचार्य आहात. नाही, मला नाही खात्री वाटत, नाही खात्री वाटत. चला मी दाखवतो. त्यांनी दाखवला ते मातीचा पुतळा. बघा, द्रोणाचार्य अचंबित झाले. नवलय बुवा, वर्गात यांना शिकून तयार नाही, आणि हा माझ्या नुसत्या पुतळ्याकडे बघून इतका तयार झाला. गुरु परमात्मा परेषु, 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 परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु. ऐसा जाता दृढ विश्वास, ऐसा जाता दृढ विश्वास, ऐसा जाता दृढ विश्वास, देवतयाचा अंतीला, देवतयाचा अंतीला. ऐसा जाता दृढ विश्वास, ऐसा जाता दृढ विश्वास, देवतयाचा अंतीला, देवतयाचा अंतीला. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. काय तयार झालं लेकरू. आचार्य द्रोणाचार्य अचंबित झाले. वा, एवढा तयार. हो महाराज, तुमच्या कृपेचा प्रसाद. मी तुझा गुरु आहे. हो महाराज. तू माझा शिष्य. हो महाराज. अरे गुरु सिद्धच होत नाही दक्षिणा दिल्याशिवाय. हां, गुरुला गुरुदक्षिणा द्यावी लागते, त्याशिवाय गुरु सिद्ध होतच नाही, दक्षिणा द्यावी लागते. आमच्याकडे खेड्यात एक मन आहे बघा, आपल्या परभणी जिल्ह्यात, आमच्या 2 टाकावर तिकडं
बायम्या गुरु केला आणि ₹1.25 नगदी दिला म्हणे. विठ्ठला विठ्ठला दक्षिणा दिलीच नाही तर गुरु सिद्ध होईल कसा? मी तुझा गुरु आहे का? म्हटलं हो महाराज. मग गुरुदक्षिणा महाराज मागा महाराज. मी मागितलेलं देणार हो महाराज. द्रोणाचार्यांनी कपट केलं. का बरं कपट करावं? का कपट करावं? हीन जातीचा आहे म्हणून. त्याच्याकडे प्रॉपर्टी नाही, त्याच्याकडे ऐपत नाही, तो उच्चवर्णीय नाही म्हणून. का काय महाराज? हा भेदभाव द्रोणाचार्याला का वाटावा? आचार्यांना का वाटावा? ऋषीमुनींना असं का वाटावं? द्रोणाचार्य त्याला म्हणतात खरं का? देणार का? मग दे तुझ्या उजव्या हाताचा अंगठा कापून. का द्रोणाचार्याला का भाजी करून खायची होती का त्याची? काय काय झालं का द्रोणाचार्याला? कोरोना झालं का काय? काय कशामुळं हे कपट? महाराज हे संत मायबापाने आमच्या केलं नाही. म्हणून हे कलियुग हे संत प्रधानतेचं युग आहे महाराज. संतांचा आवाज, ऋषीमुनीचा, आचार्यांचा आवाज आणि संतांचा आवाज इतका मोठा फरक आहे. किती आवाज सांगू का तुम्हाला? या रे लहान याची भलच्या नारीन रे हरि करावा विचार नलगे चिंता कवना. यारे याची भलच्या नारीन करावा विचार नलगे चिंता कवना थी. शेडगे साहेब आता तुमच्याकडच्या बाजूत आले बघा. हे हा आवाज कुणाचा? प्रचार करता लोक ओरडते ना, आता येणार आहे ती काळ. हा आवाज कुणाचा? ऋषीचा आवाज आहे का हा? यारे यारे लहान तो. हा कोणी मुनीचा आवाज आहे का? ते काय म्हणतात होते दर्याखोऱ्यात बसले, त्याची काय लागाय म्हणायला यारे यारे लहान तोर? हा आवाज कुणाचा? हा संतांचा आवाज आहे. हा तुकोबरायांचा, ज्ञानोबरायांचा, निवृत्तीनाथ महाराज, गोरोबा काका, सुखोबरायांचा आवाज हा संतांचा आवाज आहे. सर्वांना घेऊन चालतात महाराज. कुळाचा विचार कुळाचा विचार कुळाचा विचार न पाहे कुळाचा विचार
विचार नपा हे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे महाराज ही अनाथाची माय आहे आणि तुकोबाराय नक्कीच इथंच उभे राहिले असतील इथंच उभे राहिले असतील आणि इथं उभारूनच म्हणले असतील कृपाळू सज्जन तुम्ही संत जन सज्जन तुम्ही संत कृपाळू सज्जन तुम्ही संत सज्जन तुम्ही संत कृपादान तुमचे मन कृपादान तुमचे मन कृपादान तुमचे मन सज्जन तुम्ही संत जन कृपाळू सज्जन तुम्ही संत सज्जन तुम्ही संत जन कृपाळू सज्जन कृपादान तुमचे मग एवढे कृपादान तुमचे मग आत्मन तुम्ही जावी पांडुरंगा आत्मन तुम्ही जावी पांडुरंगा कृपादान तुमचे मधून आत्मन तुम्ही जावी पांडुरंगा तुकोबाराय दरबारात उभे राहिले असतील माऊली कृपाळू सज्जन तुम्ही संत जन तुम्ही 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 एकटे नाही तुम्ही एकटे नाही तुमची सगळी परंपरा तुम्ही एकटे नाही माऊली एकटे नाही नाही सगळेच संतजन मायबाप तुम्ही सगळे कृपाळू ते निवृत्तीनाथ असतील सोपान काका मुक्ताबाई असतील महाराज तुम्ही सगळे 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 संत लोक कृपाळू आहेत संत किती कृपाळू असतात महाराज त्यांनी नपा हे याती कुळाचा विचार भास्कर महाराजांचं प्रमाण आमच्या नपा हे याती कुळाचा विचार अरे मायबाप पशुवर कृपा करावी होता कृपा तुमची पशु बोले वेद माणसावर कृपा करतील याती कुळाचा तर प्रश्नच नाही हो महाराज ते काय पशु आहे पशुवर सुद्धा कृपा करू शकतात महाराज त्यांची कृपा ज्याच्यावर झाली का देवानं त्याचा अंगीकारच केलेला आहे तुम्हाला एक पौराणिक दृष्टांत सांगतो माधव महाराजांची आठवण म्हणून विठाला 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 चित्रकूटावर रामप्रभू आहेत 14वं वर्ष लागलंय आता 13 वर्ष पूर्ण झाले चित्रकूटावर 14वं वर्ष लागले आणि पहिल्या दिवशी रामप्रभूनं स्वतःच्या हातानं फुलं वेचलेले आहेत आणि स्वतःच्या हातानं हार तयार केलेत आणि स्वतःच्या हातानं सीतेला शृंगारित केले आई अगोदर सुंदर आणि प्रभूनं स्वतःच्या हातानं हार विणलेत बघा ते कसे विणले असतील बघा काय असेल ती किमया आणि असं शृंगारित केलं माझी जानकी माता अगोदर सुंदर महाराज आता तुम्हाला दुसरं एक सांगू का महाराज सांगायचे ते मधलं सांगायला होता आता हे दृष्टांतात मध्ये सांगायचे महाराज का बरं त्या दिवशी रामप्रभूनं सत्कार केला असेल कदाचित रामप्रभूनं तुम्हाला आम्हाला शिकवलं असेल कारण चरितम रघुनाथ शतकोटी प्रविस्तरम हे आदर्श चरित्र का लोक म्हणतात त्याचं कारण प्रभूनं शिकवलं असेल तुम्हाला आम्हाला की बाबा ती आपली गृहिणी आहे ती काय आपली काय नोकराणी नाही तिला सुद्धा कधीतरी एखाद्या वेळेला चान्स द्या कधीतरी चान्स द्या अरे मुख्यमंत्र्यांनी किती डोसक्या घेतल्या लाडक्या बहिणी केल्या हां तुम्ही आपलं का असंच का ती का आपली का नोकराणी आहे का काय तिला सुद्धा सन्मानित करा आणि तुम्ही तिला शब्द दिला ना मायबाप
आपण शब्द दिलेला असतो, धर्मेच अर्थेच काय आहे हे, आपण तिला शब्द दिलाय, कधी तिलाही सन्मानित करा म्हणून की काय. चला पुढे जाऊ. आपण सन्मानित केलं, शृंगारित केलं आणि एकाच्या डोळ्यात ते सौंदर्य खूपू लागलं. कोण आहे तो? तो आहे कपटी. कपटी कावळा, नुसता कावळा नाही, नाही बाबा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. इंद्राचा मुलगा आहे तो जयंत, कपटी आहे. बापावरच गेलं, बापावर गेलं. इंद्र असाच होता का काय? अरे इंद्र राजकारणातला नंबर 1चा धूर्त आहे. राजकारणातले लोक कपटी असतात हे काय नवं सांगा लोक काय? मी एकटा बघा महाभारत, एक ना एक तुम्हाला दृष्टांत सांगेन मी. राजकारणातले लोक कपटी असतात, धोका देतात. म्हणून त्या चाणक्य नदीमध्ये वर्णन आहे, 6 जणांवर विश्वास ठेवायचा नाही. नकिनांचे नदीनांचे शृंगिता शुश्र पानेनाम शृंगार न विश्वासो नैव लभेत स्त्री पुरुराज कुलेषु च. राजकारणी लोकांवर विश्वास ठेवू नका. आपली माय जरी राखीवमध्ये निवडून आली तरी भरोसा ठेवू नका. ज्याच्यापेक्षा काय? विठ्ठला विठ्ठल. इंद्र धूर्त आहे, धूर्त आहे. जाऊ द्या, त्यानं काय कपट केलं त्याचं नाही सांगत आता मला. पण हे बापावर गेलो, यांनी कपट केलं महाराज. कावळ्याचं रूप घेतलं, कावळ्यात कावळा. पण हा कावळा वेगळा ना. त्या कावळ्याला काय म्हणतात? निव्वळ काळा डोम असतो, त्याला काय म्हणतात? नाही, खरं खरं नाव सांगा. खरं नाव. मला खरं नाव माहीत आहे पण मी इथं घेत नाही. तुम्हाला माहिती आहे खरं नाव? खरं सांगायचं, खोटं नाही सांगायचं. डोमकावळा तर अलीकडे म्हणालो आपण. माऊली महाराज तुम्ही लय मोठं मन केलं उभं राहिले, नाही तर कीर्तनकारानं उभं राहतं टाळ घेऊन म्हणल्या मग तर त्याचं पोझिशनच गेलं. आणि माऊलीच्या दरबारात महाराज सेवा करायला सगळेच आले, तुम्ही आम्ही खेळीमेळी. चला विठाला विठाला. त्याचं खरं नाव मला माहिती आहे, पण आता हे पुढे लावलं ना आपल्याला, म्हणत नाही आता. लोक केस करतील ना आपल्यावर महाराज. लई जपून बोलावं लागेल. नाही इलाज झाला. त्याला डोमकावळा म्हणत नाहीत ना, त्याला दुसराच कावळा म्हणतात, दुसराच कावळा म्हणतात. राव सांगतच नाही आता. चला जाऊ द्या. तर ते कावळा आता आला का लक्षात? निव्वळ काळा भोर, निव्वळ काळा भोर. महाराज त्या कावळ्या स्वरूप घेतलं त्याने. आणि माईच्या सीतामाईच्या आता तुलसीदास महाराजांनी वर्णन केलं ते. नाथ महाराजांनी केलं, अंगावर झडप टाकली. तुलसीदास थोडंसं जपून बोलले, पायाला अंगठ्याला चोंच मारली. विठाला विठाला. आईसाहेबांनी आवाज केला, स्वामी. प्रभूच्या हातामध्ये त्यावेळेला बाण नव्हता, धनुष्यबाण नव्हता. नाहीतर राम प्रभू आणि बिना धनुष्यबाणाचे असं चित्रच नाही. नीलांबुज श्यामलम कोमलांगम सीता समारूपित वाम भागम पान महासायक चारु चापम. सायक नाम धनुष्य, राम आणि धनुष्याविना मात्र त्या दिवशी होते. आता ते का होते त्याच्या पाठीमागं पुन्हा अजून बारीक एक कारण आहे. ती महाराज सांगत होती बरं का, मला आठवायला सगळं, पण आता तितक्या मागं जात नाही. 8:15 वाजायला लागले, 8:30पर्यंत आपल्याला 8:15पर्यंत पूर्ण करायचे ना. चला, तर रामप्रभूच्या हातामध्ये दर्भशिका होती. आता ती का होती? पण होती दर्भशिका. आवाज केल्याबरोबर, आईसाहेबाचा आवाज आल्याबरोबर ती दर्भशिका अशीच फेकली, ती चमकन चमकली आणि त्या कावळ्याच्या पाठीमागे लागली. तो डोमकावळा जयंत आणि तो पळायला लागला कपटी. महाराज त्रिभुवनात त्याला कोणी आधार देत नाही. असं वाईट काम केलं कोणी आधार देईल कसं हो? लोक म्हणते तुमच्या तुम्ही महाराज आणि तुमच्या तुम्ही महाराज. आमच्याच महाराजांनी एखाद्या काही कुटाणा केला तर आपण काय करणार? ज्याचं ते भोगीन. विठाला 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 महाराज जाऊ द्या, बाप सुद्धा मदत करीत नाही. भास्कर महाराज बाप. इतिहास आहे, रामायणात वर्णन आहे. तो इंद्राकडे गेला, जयंत इंद्राकडे गेला, पप्पा बाबा बाबा. आणि काय झालं तुला ओरडायला? रामाची दर्भशिका पाठीमागं लागली माझ्या. काय म्हणून? म्हणजे मी असं केलंय. असं केलं का? मग तसं भोग. त्याला मी काय करू? कोणी आधार देत नाही. महाराज ज्याला कोणीच आधार देत नाही का, त्याला एक आधार देणारी जात आहे महाराज. एक जात अशी आहे, कोणीच आधार देत नाही का? ऐका, होई सांगतो आपल्याला. मोकलीला प्रायश्चिती कोणी न धरिती हाती. त्याला प्रायश्चित्त नाही असा पापी आहे, कोणी त्याला हातात धरीत नाही.
असा पापी आहे, मात्र त्याला एक हातात धरणारी जात आहे. कोण आहे ती जात? त्याला संत म्हणतात. विठ्ठला विठ्ठला विठला 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 धरिती देहाती संत कृपावंत धरिती देहाती संत कृपावंत धरिते हाती संत कृपावंत धरिते हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ पाळी पंढरीनाथ लळाच्याचा धरिती देहाती संत कृपावंत धरिती देहाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळाच्याचा पाळी पंढरीनाथ लळाच्याचा धरिते देहाती संत कृपावंत धरिते हाती कृपावंत धरिते हाती संत कृपावंत धरिते हाती संत कृपावंत संगे आपुलिया दोषी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभ त्या पुढे शुभ होनी ठाके. वा महाराज, एक जात अशी आहे संत. महाराज एकदम नारद समोरून आलेत आणि नारदाला पाहिलं. नारदाने पण त्याला पाहिलं. त्या असा घाबरल्यासारखा होता. म्हणून तुलसीदास महाराजांचं एक वर्णन आहे. नारद देखा बिकल जयंता, नारद देखा बिकल जयंता, लागी दया कोमल चित संता, नारद देखा बिकल जयंता, लागी दया कोमल चित्त संता. संतांचं हृदय कोमल असते. किती कोमल असते? एका सुभाषितकाराचं असं म्हणणं आहे, नवनीता इतकं कोमल असते. महाराज ते कमी पडलं. विठ्ठला 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 हला संत हृदय नवनीत समाना, कहा कहे पर कहे न जाना. संतांचं हृदय नवनीता इतकं कोमल नाही. मला नाही पटलं. का नाही पटलं? त्याचं उत्तर ऐका. निज परताप द्रवही नवनीता, परदुःख द्रवही संत पुनीता. लोणे इतकं कैलास महाराज, अहो लोण्याला स्वतः पोळाला तर पगळत आहे. लोण्याला स्वतः चटका बसला तर पगळत आहे. आणि संत काय करतात? परदुःख द्रवही संत पुनीता. ज्ञानराज माऊलींच्या शब्द सांगू का? पायी काटा नेटे
तै व्यथा जीवी उमटी तैसा पोळे संकटी पुढीला चेनी. इतकं त्यांचं हृदय कोमल असते महाराज. अजून प्रमाण आहेत आपले. विठाला 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 मृदु सभाय नवनीत सभागे नवनीत मृदु सभाय नवनीत मृदु सभागे नवनीत मृदु सभाय नवनीत सजनाचे चित जाशी अपंगिता नागी जाशी धनी दोरोदय जे कारंगले गाजले त्याची मने दो आपुले कारंगले गाजले त्याची मने दो आपुले. लागी दया कोमल चित्त संता. संताचं हृदय अंतकरण कोमल आहे. अरे काय झालं काय झालं. त्यांनी सांगितली परिस्थिती. सांगा महाराज सांगा परिस्थिति सांगा. अगर गलती रुलाती है तो राही भी दिखाती है. मनुष्य गलती का पुतला है जो अक्सर ही हो जाती है. जो ठिका कर ले गलती को उसे इंसान कहते हैं. अगर महाराज चूक होऊ शकते. महाराज कबूल तर करा कबूल तर करा. महाराज त्यांनी कबूल केलं. संतांच्या समोर कबूल केलं. नारदाच्या समोर कबूल केलं. महाराज मी चुकलो. मी मला दया करा महाराज माझ्यावर दया करा. घाबरू नको घाबरू नको. नारदाने सांगितलं जा प्रभुरामाकडे जा. आणि प्रभुरामाकडे त्यांनी पाठवलं आणि रामचंद्र प्रभूने त्याच्यावर कृपा केली. मला कुठं कृपा केली हो महाराज. इतिहास तर असा सांगतो की त्यांनी ती दर्भशिका सोडलेली का ती आली की त्याच्या डोळ्यातच घुसली. डोळ्यात घुसली. ज्या डोळ्यांनी पाप केलं होतं का तो डोळा कामातून गेला. पण एक डोळा शिल्लक राहिला का त्याला 2 डोळ्या इतकी नजर आली. ही प्रभूची कृपा महाराज. त्याला सर्त केलं त्याला घसरत नाही केलं. विठाला विठ्ठल आणि हाच सगळा इतिहास समोर ठेवला. वसुदेव म्हणू लागले नारद महाराज 11व्या स्कंदाची सुरुवात तिथंच आहे. नारद महाराज आमच्या लोकाला पाप लागले. यदुकुळाला शाप आहे. ब्रह्मवृंदाचा शाप आहे. कुलभ्रष्ट समाप्त होणार आहे. काय करावं. आम्ही तर घाबरलो. घाबरू नका. नारद सांगू लागले घाबरू नका. तुमचा मुलगा भगवान श्रीकृष्ण देव आहे. त्याला आवाज द्या सांगा त्याला. त्याने सांगितलं नाही आमचा विश्वास तुमच्यावर आहे. तुम्ही अच्युतात्मक निर्धारी देव तुमचा ज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी येरवी हाती न धरी अनादे. म्हणून कृपाळू सज्जन तुम्ही संत जन हेच कृपादान तुमचे मज विठोबा रखुमाई. माऊलीचं भजन झालं. ठीक आहे. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन हेच कृपादान. हेच पाहिजेत मला. याचा अर्थ काय. याचा अर्थ असा होईल
आणखीन कृपा करू शकता तुम्ही काय करू शकताल? काय करू शकतात म्हणजे प्रमाणात सांगतो आता फक्त. तुम्ही काय करू शकता? तुका म्हणे आले समर्थाचे मना तरी होय राणा रंकत्याचा. तुम्ही समर्थ आहात, तुम्ही काही करू शकताल, पण आम्हाला काही नकोच. काय नको? हेची कृपा दान तुमचे मज. काय करायचे? आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. या भंगात 3 वेळेला तुम्ही शब्द आला बरं का. कृपाळू सज्जन तुम्ही, संत आठवण द्यावी तुम्ही, आणि देवाकडे निर्वायचं. ते पण देवाकडे निर्वायचं म्हणजे देवाची हवाली करायचं. कोणी करायचं? ते पण तुम्हीच. कारण हे सगळं तुम्हीच करू शकता, दुसरं कोणीच करू शकत नाही. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरे मग मज हरे उपेक्षिना. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. किंवा माझे सांगा काकुलते ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. तुका मला तुम्ही निरविला वर, कमल तुम्ही निरविला वर, कमल तुम्ही निरविला वरी, तुका मला तुम्ही निरविला वर, तुका मला तुम्ही निरविला वर, तुका मला तुम्ही निरविला वरी, तुका मला तुम्ही निरविला वरी. मग मज हरी उपेक्षिण, मग मज हरी उपेक्षिण. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. मग मज हरी उपेक्षिण, मग मज हरी उपेक्षिण. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. किंव माझी सांगा काकुलती, किंव माझी सांगा किंव माझे सांगा सांगा काकून किंवा माझी सांगा काकून काकूनात. किंवा माझी सांगा काकुलती, किंवा माझी सांगा काकुलती. माझी सांगा किंवा माझी सांगा काकुलती, काकुलती. किंवा माझी सांगा सांगा काकुलती,
गंगा काकुळती किंवा माझी सांगा काकुळती आठवण तुम्ही जावी पांडुरंगा आठवण तुम्ही जावी पांडुरंगा विठ्ठल दर्शनाचा बोलिले करू विरेवा करू करू क्षमा परा महाराज तुम्ही हरी नाही चारुला भेकार तुका मरे ज्ञानेश्वरा राका पाया पैकी करा क्षमा पराग महाराज उमेश हो ऐका या ठिकाणी आजची विश्वमाऊली ज्ञानोबा रायाच्या कृपेने